खूप दिवसांनी उद्धव ठाकरेजींना चांगली बुद्धी कोणीतरी दिली आहे. आता या दिलेल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने वापर करतील असं मला वाटतं. उद्धव ठाकरेजींनी या विचाराची फारकत घेतली होती. अयोध्येला जाण्यासाठी तयार नाही उद्धव ठाकरेजी, कारण काँग्रेसची युती केली आहे. मताचं लागून चालन करण्याकरता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी कसा दूर आहे अयोध्येपासून, अयोध्येच्या भगवान प्रभू रामचंद्रापासून मी कसा दूर आहे हे दाखवण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केलंच आहे. कुठे गेले अयोध्येला या काळात? आणि त्यामुळं किमान आता हे सर्व हिंदुत्वादी कार्यकर्ते, खासदार आमदार बाहेर चालले आहे. त्यांना असं वाटतं की भगवान प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन काहीतरी जमेल, राजकीय फायदा घेण्याकरता आंदोलन आहे. पण आता असा काही फायदा होत नाही राजकीय. की त्यावेळी जेव्हा अयोध्येला जाण्याकरता पूर्ण देशाच्या राज्याचा आग्रह होता, तेव्हा उद्धवजी अयोध्येकडे पाहायचे नाही, बघायचे नाही. मताच्या लागून चालण्याकरता, काँग्रेसची जुळून घेण्याकरता, अभद्र युती टिकवण्याकरता, विचाराच्या बाहेरची युती टिकवण्याकरता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची फारकत घेतली. दर्शनी करायला तयार नाही. आता सारं निघून गेलं म्हणून उद्धवजी पुन्हा एक चांगल्या बुद्धीनं एक चांगलं आंदोलन करतायत. त्याबद्दल आमची काही मनाई असू शकत नाही. आंदोलन करायला केलं पाहिजे, पण किमान हा विचार काही काळ टिकून ठेवला पाहिजे. काही काळ हा विचार टिकला पाहिजे. नाहीतर मला असं वाटतं की मग केवळ राजकीय आंदोलन झालं असं नको. जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी, आरडीसी आणि डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे काय काय जबाबदाऱ्या असाव्या. 12 वर्षापूर्वी विभाजन झालं होतं, पण आता बदलत्या काळामध्ये काही जबाबदाऱ्या ऍडिशनल कलेक्टरच्या वाढवल्या, काही जिल्हाधिकाऱ्यांना वर्क केल्या आहेत, काही आरडीसीला वर्क केलं आहे. त्यामुळे योग्य पद्धतीनं कामाचं जे काही विभाजन झालं तर अजून गतिमान प्रशासन होण्याकरता फार आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही आता हे विभाजन केलेलं आहे. नक्कीच आमचे जिल्हाधिकारी आणि ऍडिशनल कलेक्टर, आरडीसी आणि डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या विभाजनानंतर चांगल्या पद्धतीने काम करतील आणि जी अपेक्षा सरकारची आहे ती पूर्ण करतील.